अरे मराठ्यांनो, तुम्हाला अजिबात आरक्षण भेटणार नाही। तुम्ही सरसगट कुणबी प्रमाणपत्र मागताय। मराठ्यांनो, तुम्ही आता रस्त्यावर उतरलात। किती रस्त्यावर उतरा, किती गर्दी जमवा, किती आंदोलन मेळावे करा, किती मोर्चे घ्या, तुम्हाला आरक्षण भेटणार नाही म्हणजे नाही। तुम्ही मागत असलेलं आरक्षण घटनात्मक चौकटीत बसत नाही। मी हे संवैधानिक बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, कायद्याचा अभ्यास करून बोलतोय। असा एक आवाज सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्याच्या पोराच्या मोबाईलमध्ये ऐकायला मिळतो। बांधवांनो, हा आवाज आहे गुणरत्न सदावर्ते नावाच्या हरामखोर कुत्र्याचा। बांधवांनो, मी हरिभक्तपरायण गजानन महाराज देठे तुमचं आजच्या लाईव्ह मध्ये सहर्ष असं स्वागत करतो। आज मी बोलणार आहे मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील आणि आरक्षणाला विरोध करणारे भडवे। बांधवांनो, मराठा आरक्षणाचा लढा समाज बांधवांनी एकत्रित येऊन लढण्याचं ठरवलं आहे। नव्हे, तो लढा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन सुद्धा थांबलाय। मनोज जरांगे पाटील नावाचा योद्धा आता अनेक वर्षानंतर चांगल्या पद्धतीचा योद्धा मराठा समाजाला मिळाला। आतापर्यंत मराठा समाजाची बदनामी करण्यात आली। मराठा एक होत नाही, मराठा एकमेकाचे पाय ओढतो, मराठा एकमेकांना मागं खिचतो, मराठी खेकड्यासारखे आहेत, मराठी एकमेकाचे बांध कोरतात, मराठी एकमेकांसोबत वाद घालतात। आतापर्यंत मराठा समाजाची वर्षांवर्षापासून जी काही प्रचंड बदनामी करण्यात आली, या सर्व बदनामीला मोडीत काढून मराठ्यांनी 1.5 कोटी मराठ्यांनी एकत्र जमून सराटी अंतरवली या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली इतिहास घडवला आणि जगातील सर्वात मोठी सभा मनोज जरांगे पाटलांनी घेऊन दाखवली। ते आतापर्यंत कुठल्याही पक्षाच्या प्रमुखाला जमली नाही, ते आतापर्यंत कुठल्याही देशाच्या पंतप्रधानालाही जमवता आली नाही। एवढी गर्दी मनोज जरांगे पाटलांनी जमवून दाखवली आणि याचाच काय, याचीच पोटदुखी आता अनेकांना सुरू झाली। तो हरामखोर कुत्रा, त्याला काय कोणतं रत्न म्हणता येईल, गुण न काढून टाका त्याचा, तो कोणता आहे, तो सदावर्ते हरामखोर भडवा म्हणतो मराठ्यांना आरक्षण भेटत नाही। मराठ्यांना आरक्षण जे मराठे मागतात सरसगट कुणबी प्रमाणपत्र हे घटनात्मक चौकटीत बसत नाही। मराठ्यांनो, तुम्हाला आरक्षण भेटणार नाही, किती जण एकत्र या। अरे गुणरत्न सदावर्ते, मराठा आरक्षणाच्या बद्दल बोलायची तुझी काय अवकात आहे? तू मराठ्यांना का विरोध करतोय आणि मराठा समाजाला आरक्षण भेटेल की नाही आमचा विषय राहिला आणि कसं सरकारच्या मानगुटीवर छाताडावर बसून घ्यायचं हे आम्ही आता बघणार आहोत। कारण आता आम्हा मराठ्यांना, विखुरलेल्या मराठ्यांना, विघटित झालेल्या मराठ्यांना मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आता आम्हाला एकत्र येता आलेलं आहे आणि एक संघपणा, आमची एकजूट आम्ही कायम ठेवणार आहोत। मनोज जरांगे पाटील आता एकत्रच करतात मराठ्यांना, हे यांच्या पोटात दुखायला लागलं। सरकारनं सुद्धा 30 दिवस मागितले होते, जरांगे पाटील म्हटले 40 दिवस द्या, पण कायद्याच्या चौकटीत बसेल, सुप्रीम कोर्टात टिकेल असं आरक्षण आम्हाला द्या। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जरांगे पाटलांना शब्द दिला, उपोषण सोडलं, निघून गेले आणि ते सुद्धा म्हणतायत की आरक्षण मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्याची सरकारची कोणती भूमिका नाही। मुख्यमंत्री महोदय, आमच्या मराठ्यांच्या क्रांती योद्ध्याला आदरणीय मनोज जरांगे पाटलांना तुम्ही सरसगट कुणबी प्रमाणपत्र देतो असा शब्द दिला म्हणून आमच्या योद्ध्यानं उपोषण सोडलं। तुम्हाला आम्ही दिवसही 40 दिले, 40 दिवसात तुम्ही निर्णय देणार होतात, तुमचे 40 दिवस उद्या संपतायत, तुम्ही अजूनही निर्णय दिला नाही। त्यामुळे इथून पुढे गाठ तुमची मनोज जरांगे पाटलाशी आहे। आता सरकारला मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन मोडीत काढायचे, मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करायचे, मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये फूट पाडायची आणि मराठा समाज एकत्र आला हे आता सरकारला आणि त्या सदावर्तेसारख्या हरामखोराला सहन होत नाही। म्हणून सरकारनं फूट पाडण्याचं ठरवलं। कसं? अगोदर छगन भुजबळांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात बोललं गेलं, त्यानंतर आता मराठेच नेते मराठ्यांच्या विरोधात उतरलेले आहे। नारायण राणे साहेब म्हणतात की मी 96 कुडी आहे, मला आरक्षण नको। साहेब, तुम्ही घेऊच नका, पण मराठ्यांना आड सुद्धा येऊ नका। आमच्या जरांगे पाटलांनी सांगितलंय, ज्यांना स्वतःला 96 कुडी म्हणून घ्यायचंय, ज्यांना स्वतःला 96 कुडी मराठे म्हणून घ्यायचे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र नको असेल तर घेऊ नका। पण जे गरीब मराठा कुटुंबीय आहेत, जे गरीब मराठा तरुण आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज आहे, त्यांना ते घेऊ द्या। तुम्हाला कुणालाही बळजबरी नाही, कुणालाही आग्रह नाही, हे जरांगे पाटलांनी सांगितले। म्हणून राणे साहेब, तुम्ही घेऊ नका, कारण 10 पिढ्या बसून खातील अशी प्रॉपर्टी तुम्ही कमवून ठेवलेली आहे। दुसरे नेते बोलले, रामदास कदम, जे आता पाठीमागच्या 1-2 वर्षापूर्वी मला असं वाटतं रडत होते
1-1.5 वर्षापूर्वी रडत होते, रडून रडून लाईव्ह व्हिडिओ बनवत होते, लाईव्ह व्हिडिओ बनवून रडत बोलत होते की माझ्या पोरांचं कसं होणार, माझ्या लेकरांचं कसं होणार, माझ्या पोरांच्या भविष्याचं कसं होणार, माझ्या पुढच्या पिढ्या कशा जगतील, माझ्या पोरांच्या करिअरचं काय होणार, अशा प्रकारे ढसा रडून धाय मोकळून रडत होते. सगळ्या अंगाला घाम आला होता. ते रामदास भाई कदम आता जे शिंदे गटामध्ये ते आहे, ते सुद्धा म्हणतात मनोज जरांगेंची भूमिका अत्यंत चुकीची आहे. आम्हाला मनोज जरांगे म्हणतात त्याप्रमाणे 96 कुळी मराठ्यांना आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नकोय, आम्ही कुणबी नाही, आम्ही 96 कुळी मराठी आहेत. रामदास भाई कदम, तुम्ही मराठा आहात म्हणून तुमच्या विरोधात जास्त बोलणार नाही, पण तुम्ही सुद्धा मराठ्यांच्या विरोधात बोलू नका. कारण आता आम्ही आतापर्यंत मराठा नेत्यांना मराठा नेते मानलं, आता आम्हा मराठ्यांना कुणी नेता नाही, आमचा नेता एकच आहे, मनोज जरांगे पाटील. यांचं नेतृत्व जरांगे पाटलाचं सगळ्या महाराष्ट्रानं मान्य केलंय, महाराष्ट्राच्या बाहेरच्या मराठ्यांनी सुद्धा मान्य केलं. आणि जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली जर मराठा एक येत असेल आणि तुमच्यासारखे जर नुसते नावाला मराठा असणारे नेते फक्त मराठा समाजाच्या सर्वसामान्य आणि विस्थापित गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लढ्यामध्ये जर सहकार्य न करता सरकारची बाजू मांडताना मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका मांडत असाल, मराठ्यांचे क्रांती योद्धे आणि मराठ्यांचे क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलण्याचं धाडस जर तुम्ही करत असाल तर इथून पुढे तुमची गाठ मर्द मराठ्याची आहे. महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही. आतापर्यंत तुम्ही मराठा समाजाची फसवणूक करण्याचं काम केलं. तुम्ही मराठा असताना सुद्धा तुम्ही आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या बाबतीत चांगले निर्णय घेतले नाही. नारायणराव राणे असतील, यांनी दिलेलं आरक्षण टिकलं नाही. त्यानंतर विखे पाटलाला सुद्धा वाटतं की मराठ्यांना आरक्षण भेटू नये. विखे पाटील साहेब, तुम्हाला जर वाटत असेल मराठ्यांना आरक्षण भेटू नये तर ते तुमचं वक्तव्य, तुमचा तो समज मनात राहू द्या, तुम्ही तो बोलून दाखवू नका, अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आता आम्ही कोणत्याही मराठा नेत्याला मानत नाही. आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये सुरू झालंय, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला गावात प्रवेश मिळणार नाही. विखे पाटील साहेब, नारायण राणे साहेब, रामदास कदम साहेब, साहेब म्हणून सांगतो कारण तुम्ही आमच्या समाजाचे आहात. आता मराठ्यांना विरोध करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण येणारा काळ, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची गाठ या मर्द मराठ्याशी आहे आणि तुमची गाठ मनोज जरांगे पाटलाशी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर तो सदावर्ते त्या हरामखोराला तर सांगणं आहे माझं, तू मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं काम बंद कर. मराठा समाजाने आतापर्यंत तू जेवढं भुंकला तेवढं सहन केलंय, इथून पुढे मराठा समाज तुझा कुत्र्यासारखं भुंकणं सहन करणार नाही. मनोज जरांगे पाटील नावाच्या वाघाबद्दल बोलण्याची, तो सदावर्ते नावाच्या हरामखोर कुत्र्या तुझी बोलण्याची अजिबात अवकात नाही. तू बोलू नको, आणि जर का बोलला तर तुला सुद्धा आमचा मराठा योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि सदावर्ते, तू आता वकीलही नाही, तुझं वकील पत्र रद्द झालेलं आहे. सदावर्ते, तू हरामखोर कुणाचा कुत्रा आहे, कुणाचा पाळलेला कुत्रा आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, हे कुणाला सांगायची गरज नाही. म्हणून तू 2 वर्षापूर्वी जय शिवराय म्हणत नव्हता, जय श्रीराम म्हणत नव्हता, आता जय श्रीराम म्हणू लागला, जय शिवराय म्हणू लागला, तर मला वाटत होतं तुझ्या अंगी जरा गुण आले असतील. हरामखोरा, ज्या मुखानं जय श्रीराम प्रभूचं नाव घेतोस, ज्या मुखानं छत्रपतींचं नाव घेतोय, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचं नाव घेतोय, त्या मुखानं मराठ्यांच्या विरोधात गरळ ओकण्याचं काम करू नको. मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलण्याचं काम करू नको. सदावर्ते, मनोज जरांगे पाटलाचा लढा छत्रपती शिवरायांना, राष्ट्रमाता जिजाऊंना प्रेरणास्थान मानून सुरू केलेला आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराज आमचे प्रेरणास्थान असेल तर आमचा लढा आम्ही नक्कीच यशस्वी करू. पण तू मात्र मराठ्यांच्या विरोधात जाण्याचं काम करू नको, ही तुला धमकी समज, अन्यथा इशारा समज. आता प्रत्येक नेत्यानं सावधानतेची भूमिका घेतली पाहिजे. तुम्हाला आतापर्यंत मराठ्यांच्या लोकांनी, मराठा समाज बांधवांनी पिढ्यानपिढ्या मतदान करून मोठं करण्याचं काम केलं. मराठ्यांचे लोक आतापर्यंत पिढ्यानपिढ्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले. तुम्हाला आमदार बनवलं, तुम्हाला खासदार बनवलं, तुम्हाला मंत्री आणि मुख्यमंत्री बनवलं, परंतु तुमच्या सारख्या निर्लज्ज लोकांनी फक्त मराठ्यांना काहीच कळत नाही म्हणून मराठ्यांचा मताचा गैरवापर करण्याचं काम केलंय. पण बांधवांनो, इथून पुढे आता मराठा समाज जागा झालेला आहे. आता खवळलेल्या आग्या मोहराला शांत करणं कुणालाही जमणार नाही. मराठा समाज आता खवळलेला आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने जर मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत असाल तर येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला तुमचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आता मनोज जरांगे पाटलांनी जी काय पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की सरकारला अजून 2 दिवस दिले,
जरांगे पाटलांनी 2 दिवस दिले, महाराष्ट्रातला मराठा शांत आहे. इथून पुढे मराठा समाजाच्या भावना दुखवण्याचं काम करू नका. सर्वसामान्य गरजवंत विस्थापित आणि गरीब मराठ्यांना डिवचण्याचं काम करू नका. आमच्याकडे काहीच नाही. आमचा मराठ्यांचा क्रांती योद्धा जरांगे पाटील स्वतःची गाडी नाही दुसऱ्याच्या गाडीत फिरतात, परंतु आता आमच्याकडे काहीच नसलं तरी आमची एकीची वज्रमुठ आता झालेली आहे आणि एकीच्या वज्रमुठीच्या विरोधात जाण्याचं काम जर तुम्ही केलं तर येणाऱ्या काळात तुमचं काय करायचं ते सुद्धा आम्ही ठरवल्याशिवाय राहणार नाही. बांधवांनो, आता आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. वर्षानुवर्ष ज्यांनी आपल्याला फसवलं त्यांना आता मराठ्यांना शरण आल्याशिवाय पर्याय नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शब्द दिलाय जरांगे पाटलांना सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार. मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, जरांगे पाटलांनी तुमच्यावर ठामपणे विश्वास दाखवला, सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देणार. शिंदे साहेब, मराठ्यांना आरक्षण तुम्हीच देणार असं आमच्या जरांगे पाटलांनी कोट्यावधी मराठ्यांना आत्मविश्वासानं सांगितलंय. तुमच्यावर जरांगे पाटलाचा कोट्यावधी मराठ्यांचा महाराष्ट्राचा विश्वास आहे. हा विश्वास सार्थकी लावा आणि मराठ्यांचं दैवत तुम्ही व्हा. आणि जर तुम्ही विश्वास सार्थकी लावला नाही, तुमच्याकडून का मराठ्यांचा याही वेळी विश्वासघात झाला तर मराठा समाज येणाऱ्या काळात तुम्हाला माफ करणार नाही, हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. बांधवांनो, मनोज जरांगे पाटील नावाचा सर्वसामान्य कुटुंबातला गरीब, परिस्थितीनं गरीब पण मनानं श्रीमंत आणि त्या माणसाकडे कोट्यावधी लोक त्या माणसाच्या शब्दावर एकत्र येतात. मनाने श्रीमंत असणाऱ्या आणि परिस्थितीने गरीब असणाऱ्या इमाने इतबारे समाजाचा 22 वर्षापासून समाज कार्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या जरांगे पाटलाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहिलात. येणाऱ्या काळात जरांगे पाटील नावाचा योद्धा मराठ्यांना न्याय मिळवून देणार यात तीळ मात्र शंका नाही. पण त्यासाठी गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीची, गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याची, आणि गरज आहे तुम्ही आता जसे एकत्र आलात असंच कायम एकत्र राहण्याची. जर मराठा असाच एकत्र राहिला, विखुरलेल्या 5 बोटासारखा जर मराठा राहिला तर मराठ्यांनो तुम्हाला आम्हाला काहीच भेटणार नाही. पण जर एकीची वज्रमुठ आपण केली तर या वज्रमुखी मुठीमध्ये कुणालाही चिरडून टाकण्याची क्षमता निर्माण होते. हीच एकीची वज्रमुठ कायम ठेवा आणि जरांगे पाटलाला पाठिंबा द्या, त्यांना समर्थन द्या. आपल्या भावना नक्कीच जरांगे पाटील शासन दरबारी पोहोचवतील आणि मराठ्यांनो, मराठ्यांच्या पोरांनो, आपल्याला नक्कीच जरांगे पाटील नावाचा योद्धाच न्याय मिळवून देईल यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. सरकार मायबाप आमच्या जरांगे पाटलाच्या उपोषणाची 25 तारखेपासून पुन्हा उपोषण करणार म्हटले. आमच्या जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण करू नये असं तुम्हाला वाटत असेल आणि जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळणार आहे त्यात तीळ मात्र शंका नाही. पण आमच्या योद्ध्याचा जीव जाऊ नये, आमच्या योद्ध्यावर पुन्हा उपोषण करण्याची वेळ येऊ नये असं वाटत असेल तर या घडीला, या क्षणाला महाराष्ट्र सरकारनं जरांगे पाटलांनी दिलेल्या शेवटच्या 2 दिवसामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कुठं बैठका घ्यायच्या, कशा बैठका घ्यायच्या, कुणासोबत घ्यायच्या, आरक्षण कसं द्यायचं, कुणबीमधून सरसकट प्रमाणपत्र कशी आणून द्यायची हे सरकारने ठरवायचं आहे. कारण आम्ही तुम्हाला मागितले होते 30 दिवस, आम्ही तुम्हाला दिले 40 दिवस, तरी जरांगे पाटील म्हटले 2 दिवस सरकारसाठी आम्ही देणार. तोपर्यंत सरकार आमचं आहे आणि तिथून पुढे का दिलं नाही तर आमची सरकारची गाठ आमच्याशी आहे. या मर्द मराठ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नये आणि मराठ्यांच्या योद्ध्याला जरांगे पाटलांना पुन्हा आमरण उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये असं वाटत असेल तर सरकार मायबाप या गरजवंत गरीब, गोरगरीब, विस्थापित मराठ्याचा या भावना तुम्ही जाणून घ्या. प्रत्येक मराठ्यांच्या माता मावल्याच्या डोळ्यातलं पाणी आणि मराठा आरक्षण मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाही म्हणून आत्महत्या केलेल्या गरीब पोरांच्या मायबापाच्या कोरड्या कपाळावरचं तुम्ही त्या ठिकाणी दृश्य बघा, ते दुःख जाणून घ्या आणि मराठ्यांच्या पदरात आरक्षणाचं त्या ठिकाणी दान घाला. आम्ही भीक म्हणणार नाही, दान घाला. कारण सरकार मायबाप आम्ही तुम्हाला जो आरक्षण मागतो तो आमचा हक्क आहे, आम्ही भीक मागत नाही. हे तुम्ही आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्यावे ही विनंती करतो, अन्यथा आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल हीच विनंती या लाईव्हच्या माध्यमातून करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय अस्तु मराठा.